दंड बाप गीतेमध्ये श्रीकृष्ण महाराजानं साधूची व्याख्या, संताची व्याख्या, ब्रह्मीभूत माणसाची व्याख्या अनेक अध्यायामधून केली. तर ते एका दुसऱ्या अध्यायात श्रीकृष्ण महाराज अर्जुनाला स्थितप्रज्ञाचे लक्षणे सांगत असताना म्हणतात की अर्जुना, अनाश्रित कर्मफल, जो साधू कसा असतो, कर्म करतो परंतु कर्माच्या फळावर आश्रित नाही, कर्माच्या फळाचा इच्छा करत नाही, कर्माच्या फळाची तो इच्छा करत नाही. अनाश्रित कर्मफलम, आणि कार्य तर करतो, कार्यम कर्म करुती, तर त्याला संन्यासीच योगीच असं म्हणतात. त्याला संन्यासीच, त्याला खरा संन्यासी म्हणतात. तर संन्यासी पुन्हा कोणाला म्हणले? 5व्या अध्यायात श्रीकृष्ण महाराज म्हणतात अर्जुना, ध्येयस नित्य संन्यासी, त्याला नित्य संन्यासी म्हणावा की जो येऊन द्वेष्टी न कांक्षेती, कोणाचाही द्वेष करीत नाही, कोणतीही अपेक्षा करीत नाही, अशा माणसाला काय म्हणले श्रीकृष्ण महाराज? संन्यासी म्हणले. अर्जुना ते म्हणले अर्जुना, नेयस नित्य संन्यासी येऊन द्वेष्टी न कांक्षेती, कोणाचाही प्राण्याचा द्वेष करत नाही आणि कोणतीही अपेक्षा करीत नाही, त्या माणसाला श्रीकृष्ण महाराजानं काय म्हणले? संन्यासी, साधू म्हणले. आणि साधू कसा असतं म्हणले? ते म्हणले की आत्मोपेन सर्वत्र, म्हणजे आपला जसा आत्मा आहे तसा दुसऱ्याचा आत्मा आहे, तसं आपल्या जसं आत्म्याला दुःख होते तसं दुसऱ्याच्या आत्म्याला दुःख होते, हे समजून तो वागतो, तो दुसऱ्याला त्रास देत नाही आणि दुसऱ्याला त्रास देत नाही, त्या माणसाला संन्यासी म्हणले श्रीकृष्ण महाराज. ते काय म्हणले? आत्मोपेन सर्वत्र समम पश्यति योजन सुखम वायेद्य दुःखम सहयोगी परमोमत. तो खरा योगी आहे, जो आपला जसा आत्म्याला दुःख होतंय तसे दुसऱ्याच्या आत्म्याला दुःख होतंय हे समजून तो दुसऱ्याच्या आत्म्याला दुःख देत नाही, त्या माणसाला श्रीकृष्ण महाराज म्हणजे काय म्हणले? साधू म्हणले. आणि 8व्या अध्यायात अर्जुन श्रीकृष्ण महाराजाला म्हणतात, देवा संन्यासस्य महाभावो तत्त्वमिच्छामि यदुकं वेदितुं, संन्यासस्य महाभावो तत्त्वमिच्छामि वेदितुं त्यागस्य च ऋषिकेशे प्रत्यकेशी निषूदन. ते म्हणजे त्यागाचं आणि संन्यासाचं तत्त्व मला सांगा. तर श्रीकृष्ण महाराज म्हणले अर्जुना, तो संन्यासी कसा असतो? काम्यानाम कर्मनाम न्यासम संन्यासम कवेदू, काम्य कर्माचा त्याग जो करतो त्याला संन्यासी म्हणतात. काम्यानाम कर्मनाम न्यासम संन्यासम कवेदू सर्व कर्म फल त्यागम प्राहुस त्याजम विचक्षणा त्याजम दोष ओदित्यके कर्म प्राहुर मनीषीनं यज्ञदान तपकर्म न त्याज्यमतीचा प्रे. ते म्हणले यज्ञदान कर्म हे आपण सोडलेलं पाहिजे. असं प्रत्येक वेळेस म्हणजे प्रत्येक अध्यायामध्ये श्रीकृष्ण महाराजानं साधूचं लक्षणं सांगितले, साधूबद्दल बोलले, संताबद्दल बोलले, योग याबद्दल बोलले. ते म्हणले आणि संत बी म्हणतात की संत मुक्ताबाई म्हणतात की साधू पावन मनाचा. कसा आहे साधू? साधू पावन मनाचा, साहे अपराध जनाचा, जग रागे झाले वन्नी संती सुखे व्हावे पाणी, तुम्ही तारू नाही स्वतःला ताटी उघडा ज्ञानेश्वरा. तो सर्वाला तारून आपल्याला तारून सगळ्या जगाला तारतो, त्याला खरा साधू म्हणतात, असं संत मुक्ताबाई म्हणतात. आणि श्रीकृष्ण महाराज पुन्हा याच्यामध्ये स्थितप्रज्ञाचे लक्षणं सांगता म्हणता की अर्जुना, आपुर्य मान मचल प्रतिष्ठम समुद्र माप प्रोशंती यद्वत तदोत्त कामाय प्रोशंती सर्वे स्वशांती मापनवती न कामकामी. तर त्या असा माणूस असतो म्हणे, समुद्रात कितीही नद्या गेल्या पावसाळ्यात तरी त्या तिथं जाऊन शांत होतात. तसा जो साधू आहे, साधूच्या मनात किती विषय गेले, विषयानं प्रवेश केला तरी ते विषय काम क्रोध लोभ ते तिथं जाऊन शांत होतात, पण त्याला त्रास देत नाही. तर असा याला म्हणतात साधू. तर असा साधू मिळणं दुरापास्त आहे म्हणून बाई बापो. पण असा जर साधू मिळाला तर आज कबीरदास म्हणतात ऐसा गुरु म्हणजे जर मिळाला तर
सिर दिए तो म्हणजे तो भी सस्ता जान, सिर दिए तो गुरु मिले तो भी सस्ता जान. असा गुरु आपलं मान कापून जरी दिलं तरीही तो गुरु स्वस्त आहे, असं कबीरदासाचं म्हणणं आहे. माय बाबा असं संत व्हा अशी तुम्हाला विनंती करतो आणि इथंच थांबतो. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला एक विनंती करतो की आपले सबस्क्राईब फार कमी आहेत, तर सबस्क्राईब करा. आपले बरेच लोक इथं की जे सबस्क्राईब करतच नाहीत, ऐकतात पण सबस्क्राईब करत नाहीत. तर विनंती आहे की सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला काही खर्च लागत नाही तुम्हाला, काही नाही, पण सबस्क्राईब करा माय बापू. आणि ह्या गीतेचं महत्त्व वाढवा अशी विनंती करतो आणि इथंच थांबतो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत.